नमस्कार. काल महाराष्ट्र राज्य टीईटी परीक्षेचे काल पेपर होते. पेपर पहिला आणि पेपर दुसरा. तर आज सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी मी विक्रम राठोड इंग्रजी विषयाची दुसऱ्या पेपरची उत्तर तालिका, संभाव्य उत्तर तालिका आपण ज्याला म्हणूया, आन्सर की, जे मला अनालिसिस केल्यानंतर काही उत्तर सापडले ते मी आपल्यासमोर घेऊन आलोय. तर आपण सर्वांनी बघूया आपण यामध्ये किती प्रश्न आपले बरोबर आले. सगळेजण आपण तपासू शकता. तो समोर आपल्याजवळ दिसतोय तो आहे डी सेट आहे. डी सेट मध्ये आपण सुरू करूया. पहिला प्रश्न जो आहे, चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू फिल इन द ब्लँक. कैलाश ट्राइड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश हिज एक्झामिनेशन. आता जेव्हा एखादा व्यक्ती ट्राय करते कुड नॉट म्हणते, घेऊ शकत नाही पुढे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, गेट थ्रू उत्तर आहे. हे पहिल्याचं उत्तर जे आहे ते काय आहे, 3. आपण पहिले सर्व उत्तर बघून घेऊ आणि नंतर आपण एक्सप्लेनेशन करतो. दुसऱ्याचा जो आहे आयडेंटिफाय द एरर, तो पार्ट ए मध्ये एरर आहे. दिस काइंड ऑफ ट्राउझर्स एरर आहे. तिसऱ्यामध्ये 33 मध्ये बघा, टू रिव्हील द सिक्रेट इन्फॉर्मेशन यायचं आहे. टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स म्हणजे ज्या प्रकारे आपण एखादे शेंगदाणे किंवा एखादी बीस आपण सोन्यामध्ये घालतात आणि आपल्या आतमध्ये काय ते कळतं, तसंच टू स्पिल द बीन्स टू फाइंड आउट द सिक्रेट्स. हे उत्तर आहे 33/4. 34 मध्ये तुम्ही बघूया तर आपला आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ who would be good husband to my daughter and who would also handle my business well. याच्या पद्धतीचं उत्तर जे आहे QSRP आहे. QSRP. Choose the suitable article to fill in the blanks. 35 चं उत्तर जे आहे ते आपल्याला द आणि एन, इथं आपल्याला द लावायचे आणि इथे एन लावायचे. उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2. 36, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स मध्ये कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका. अमेरिकेचा शोध नाही, अमेरिका डिस्कवर झालेली, इन्व्हेंट झाली नाही. इन्व्हेंट म्हणजे काय, एखादी गोष्ट जगात नव्हती आणि तुम्हीच ती शोधली, तुम्हीच पहिल्या वेळेस ती काढली, तयार केली, तिचा अर्थ इन्व्हेन्शन असतं. आणि डिस्कवरी शब्द पाहिजे. म्हणून हा प्रश्न पहिला शब्द जो ऑप्शन आहे तो रॉंग आहे. ही डिनाइड टू टेक द मनी, ही डिनाइड टू ऍक्सेप्ट द मनी, डिनाइड टेकिंग द मनी. डिनाइड जेव्हा टू येतं तर पुढे जेरंड यायला पाहिजे. जेरंडचा अर्थ ING यायला पाहिजे, म्हणजे हे पण रॉंग आहे. ही वॉज लुकिंग टू मी आहे, लुकिंग ऍट मी पाहिजे, हे पण रॉंग आहे. मग चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे. ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. चित्र त्यांनी भिंतीवरती लटकवलं, असं ते ऑप्शन आहे. 37 मध्ये बघूया तर बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम फ्रॉम डिझायर विल लीड टू एस्केप फ्रॉम सफरिंग. म्हणजे दोन्ही पण फ्रॉम येणार आहे. ऑप्शन 3. 37 ऑप्शन 3 आहे. 38 मध्ये रिगेलचा जो शब्द आहे तो शब्द आहे बघा, समानार्थी शब्द किंवा जवळचा क्लोजेस्ट मिनिंगचा शब्द आहे एंटरटेन. ओके. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज इन ऑपोजिट मिनिंग. स्टेशनरीचा अर्थ होतो स्थिर आणि ऑपोजिट शब्द आहे मूव्हिंग, म्हणजे ऑप्शन नंबर 1. 39 आहे. 40 वर्सटाईलची स्पेलिंग विचारली तर वर्सटाईलची स्पेलिंग आपल्या सर्वांना माहिती आहे. 3 नंबर बरोबर आहे, VERSATILE. पहिल्यामध्ये ए आलाय, रॉंग आहे. दुसऱ्यामध्ये इथं ए नाहीये एस आणि टीच्या मध्ये. आणि फोर्थ मध्ये बघा VO आहे, म्हणजे रॉंग आहे. आता एक पॅसेज आहे, तर पॅसेज आपण बघूया. त्यातले आपण आधी प्रश्न बघूया, मग पॅसेज कडे येऊया. Badni Thakur often remembered his ancestors because they were rich and powerful. Wrong. He was an old man. Wrong. He was not happy with himself. And they were dead, and the dead must be remembered. तर he was not happy with himself. तो आनंदी नसल्यामुळे त्याला मागच्या गोष्टी आठवत राहायच्या. And 42 प्रश्न बघूया. ठाकूर told stories. तो ठाकूर आहे, तो स्टोरीज सांगायचा बघा. तर तो स्टोरीज काय सांगायचा आणि केव्हा सांगायचा प्रश्न आहे. फेल्ट लाईक डुईंग सो, जेव्हा सांगा वाटलं तेव्हा सांगायचं.